हा मंदिराचा इतिहास हा एका रात्रीत आणि आमच्या भाषेत सांगायचं तर एका वातीत, म्हणजे एका वातीमध्येच हे मंदिर पूर्ण व्हायला पाहिजे। कोकणात अशा काही देवस्थाने आहेत जी अजूनही प्रसिद्धीच्या झोतात नाही आहेत आणि त्यांना इतिहासही खूप मोठा आहे। अशाच आपण सावंतवाडीच्या सरमळे गावातील एका रात्रीत मंदिर बांधणार आहे, त्याचा आपण आज व्हिडिओ करायला आलो आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सावंतवाडीतील सरमळे या गावी आलो आहे। मित्रांनो, पांडवांनी मंदिराला सुरुवात केली। सकाळी कोंबडा आरवला आणि पांडव पुढच्या प्रवासाला निघून गेले, अशी आख्यायिका असलेले सरमळे गावातील हे मंदिर एका रात्रीत बांधण्याची परंपरा होती, परंतु देवाचा कौल हल्लीच झाल्याने आज या मंदिराचा जीर्णोद्धार करायला सुरुवात केलेली आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे एका रात्रीत मंदिर बांधणार आहेत ते कव्हर करण्यासाठी आलो आहोत। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा। मुहूर्ताचा दगड ठेवून बांधकामाला सुरुवात होणार आहे। सर्व सामान रेडी आहे आणि क्रेनच्या साहाय्याने हे बांधकामाचं काम सुरू आहे। तेव्हा प्रत्येक गोष्ट इकडे रेडी करून ठेवलेली आहे, जेणेकरून एका रात्रीत मंदिर उभारण्यासाठी सोयीस्कर जाईल ते। आणि या ठिकाणी वेगवेगळ्या गावचे आणि आमचे सर देसाई सर या ठिकाणी
आणि इकडे नंदी ठेवला आहे. आणि मित्रांनो 7:30 वाजले आहेत आणि सिमेंटचा फेस घातलेला होता, त्याच्यावरती हे ब्लॉक घालून आता 7:30 वाजता एवढी स्टेप पूर्ण झालेली आहे. इकडे सगळे खामकाठे ठेवलेले आहेत, सर्वांना भेटली आहे. पालखी आहे आणि महिला वर्ग बघा किती आहेत. या कार्यक्रमासाठी महिला वर्ग बरेच आहेत. धावणारा नवसाला पावणारा या संपतनाथाची अशी ख्याती. आणि हे मंदिर आपल्याला एका रात्री आणि एका वाजता हे मंदिर उभारायचं आहे. आणि या मंदिरासाठी मित्रांनो 8:15 वाजले आहे आणि आता खरी कामाला सुरुवात झाली आहे. जे ब्लॉक होते ते बसवून पूर्ण झालेले आहेत, सिमेंट कॉन्क्रीट घालून लेवल केली आहे आणि आता जे राजस्थानवरून हे मटेरियल आणलं आहे ते आता सेट करायला सुरुवात झालेली आहे. सगळ्यांना बाहेर घालवायचं आहे. गौरी नारायण नमोस्तुते नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते नमः. मृत्युंजयाय नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः. नमः प्रकृते वदाये नमो देवे सर्वत्वपूज्यतां शिवसेवानन्देवं नन्दीनां प्रणमाम्यन्नमः. प्रमथादिगणानां च श्रेष्ठं सर्वत्वपूज्यतां शिवसेवानन्देवं नन्दीनां प्रणमाम्य. 9:15 वाजले आणि पहिला काम उभं करायचं काम चालू झालं. कृपया सर्वांनी मागे उभे राहा. फोटोग्राफर सुद्धा जरा लांबूनच शूटिंग घ्या प्लीज जरा. हर 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 हर
चतुर्मूर्तिवेदा वसपितामहः पद्मयोनि चतुर्वर्ग तस्मै नमो नमः यज्ञागच्छ चतुर्मूर्तिवेदा वसपितामहः रुद्रदेवो ऋषावृषत्रबाहु त्रिलोचना दृश्यगणवावृताभय नमामिते नमः 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 रुद्रदेवो ऋषावृष. मित्रांनो 10:20 झाले आहेत आणि मंदिराचे चारही खांब उभे करून त्याला बाजूने उभं राहण्यासाठी स्टँड म्हणजे पॅड बांधून तयार झालेले आहेत आणि जे कमानीचं काम आहे ते आता चालू आहे. आणि इकडे जर बघाल तर ग्रामस्थ सगळे पाठीमागे जे वारूळ आहे ते वारुळाच्या बाहेरून चिरेबंदी बांधकाम करण्याचं सुद्धा काम चालू आहे. आणि हे सगळं याची डोळा बघण्यासाठी भाविक भक्तगण यांची असंख्य हजारोंच्या संख्येने इकडे उपस्थिती आहे. किती फास्ट काम चाललंय ते बघा इकडे ग्रामस्थांच्या मदतीने. क्रेन आहेत ना, क्रेन त्या 3 आहेत. एक मंदिराच्या त्या बाजूला, एक समोर आहे तिकडे आणि तिसरी आहे ती या बाजूला क्रेन आहे. आणि ज्या ज्या बाजूचे जे भाग आहेत मंदिराचे ते त्या बाजूला अगोदरच उतरून ठेवल्यामुळे सगळं काम अगदी सोयीस्कर होतं.
घोटवणे आणि खूप सारा लवकर या ठिकाणी आमच्या कोणत्याकडे यायचं आहे हजारो भाविक इकडे दाखल झालेले आहेत हे सर्व बघण्यासाठी आणि या सर्व आलेल्या भाविकांचं महाप्रसादाचं आयोजन इकडे केलं आहे त्यासाठी इकडे महाप्रसाद बनविला जातो आहे. मित्रांनो चारही बाजूचे वरचे जे कमानी होते त्याच्यावरचे टॉप ठेवून झालेले आहेत आणि या मंदिरातील थोडंसं काम पुढे सरकलं आहे आणि याच्यातील वरती जो बेस घालणार आहे त्याचं काम चालू आहे. आणि इतकं काम फास्ट चालू आहे की आता 11:30 वाजले आहेत आणि हे काम एका रात्रीत त्यांना पूर्ण करायचं आहे. आणि ग्रामस्थांच्या मदतीने मागच्या बाजूसुद्धा बांधकाम चालू आहे. अगदी छानपैकी म्हणजे काम करायचं म्हणून करत नाही अगदी काम म्हणजे काम व्यवस्थितच केलेलं आहे. वाजले आहेत 12 आणि इकडे वरचा टॉप ठेवण्याचं काम चालू आहे बघा. आणि क्रेन असल्यामुळे हे काम अगदी खूप सोपं झालंय. 4 क्रेन आहेत, 1 JCB आहे आणि पब्लिक तर जबरदस्त आहे अजूनपर्यंत. वाजलेले आहेत 12:30 आणि वरचा टॉप घालून तयार झालेला आहे. 12:30 वाजले तरी अजून किती पब्लिक हे बघण्यासाठी उपलब्ध इकडे आहेत ते बघा. बाजू होते जे बांधकाम केलेले त्याला आता प्लास्टरही करून झालेलं आहे बघा. आणि वरचं पण जे जॉईंट आहेत ते भरण्याचं काम चालू आहे. जवळजवळ 1:15 वाजत आलं आहे.
मंदिराच्या बाजूला होम हवन चालू आहे. जेव्हापासून मंदिराचं बांधकाम चालू झालं त्यापासून मंत्र पुष्पांजली चालू केली आहे. आता 1 वाजत आलाय. मंदिराचं बांधकाम अजूनही चालू रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमो नमः. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमो नमः. मृत्युंजयाय रुद्राय मित्रांनो 2 वाजले आहेत आणि कळसाचे 3 स्टेप झालेले आहेत आणि कदाचित आणखी 2 स्टेप आणि क्रॉसमध्ये कदाचित कळस असेल आणि अजूनही किती लोक बघण्यासाठी थांबले आहेत ते बघा. आणि इकडे आपले देवाचे तरंग आहेत. 2 वाजले तरी महिला वर्ग अजूनही मंदिर बघण्यासाठी थांबलेले आहेत बघा. इकडे मित्रांनो 4 स्टेप झाले आहेत आणि वरचा टॉप आणि त्याच्यानंतर कळसाचं काम होईल. वाजलेले आहेत 2:45 आणि इकडे कळसाचं काम सुरू झालेलं आहे. कळसाचा भाग आहे तो मंदिराच्या मागील बाजूचा भाग आहे. तिकडे एका साईडचा कळस चढवून झाला आहे आणि क्रेन जी आहे तिकडे क्रेन आहे ती आता दुसऱ्या बाजूचा भाग वर चढवत आहे. आणि मंदिराच्या गाभाऱ्याच्या लादीचं काम सुरू आहे आणि थोड्याच वेळात तिकडे कळसाचा वरचा भाग आहे तो चढवून होईल. वरती थोडंसं काम बाकी आहे.
आता मित्रांनो फायनली कळसाची पूजा होऊन आता कळस वरती चढवला जाणार. आनंद आहे बघा, सर्व कामगारांचं इथे सत्कार करत आहे. मित्रांनो आपल्यासोबत सपतनाथ मंदिरचे अध्यक्ष आहेत आणि ही संपूर्ण त्यांची टीम आहे. पाठीमागे बघाल तर मंदिर अगदी पूर्ण झालं आहे एका रात्रीत. काय आहे या मंदिराचा इतिहास? ह्या मंदिराचा इतिहास म्हणजे बघा, हे मंदिर जो होतं ते 5 पांडवांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये हे मंदिर होतं. आणि हा मंदिराचा इतिहास म्हणजे हा एका रात्रीत आणि आमच्या भाषेत सांगायचं तर एका वातीत, म्हणजे एका वातीमध्येच हे मंदिर पूर्ण व्हायला पाहिजे होतं. जवळजवळ 5500 वर्षाच्या परंपरेचं लाभलेलं हे मंदिर. आणि हे मंदिर साक्षात मंदिर बांधण्यासाठी आम्हाला खरोखरच म्हणजे पांडवच त्यांच्या हृदयामध्ये आले असतील तर आमचे भाईडकर बघा, आमचे विश्वनाथ हेब्बाळकर यांच्या संकल्पनेतूनच हे मंदिर आमचं या ठिकाणी झालं. आणि त्यांना साथ दिली ते आमचे जैन भाई, तदनंतर आमचे सैनी भाई, राजस्थानची त्यांची पूर्ण टीम. या पूर्ण टीमने जवळजवळ 7 ते 8 तासामध्ये हे मंदिर उभारलं गेलं बघा, भव्य दिव्य असं हे मंदिर. आणि खरोखर सांगायचं तर हा आमचा देव सपदनाथ, हा नवसाला पावणारा असा हा सपदनाथ देव. आणि या सपदनाथ देवाची महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्णतः गोव्यामध्ये सुद्धा भरपूर बऱ्याच भक्तजनांना याचा मिळालेला आहे, आशीर्वाद मिळतो. आणि त्याचमुळे आज रात्री बरोबर 6:30 वाजता मंदिराची आम्ही सुरुवात केली होती. जवळजवळ आज 5 वाजता या मंदिराचा आपण कळस चढविला. आणि सर्वांच्या सहकार्यानंच या आशीर्वाद सर्वांचे मिळून देवदेवतांचे आमच्या सातेरी भगवतीचे आशीर्वाद मिळाल्यानंतरच पूर्णतः हे मंदिर उभारण्यास या राजस्थानच्या पूर्ण टीमला आमच्याकडून खरोखर शुभेच्छा. कारण एवढी त्यांनी मेहनत घेऊन या आमच्या मंदिराचा कळस चढविला. तसेच आमच्या आजूबाजूच्या गावातील ओटोणे गावातील वगैरे असतील तर गौंडी यांनी सुद्धा खारीचा वाटाचा मोलाचा वाटा दाखवून आम्हाला या मंदिरासाठी भरपूर अशी मदत केली. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानून या आणि खरं सांगायचं हे स्वप्न जे आहे कधी होणार नाही आणि कधी झालं नाही असं हे स्वप्न साकार झालेलं आहे. सोनियाचा दिवस आज उगवला तो 5 मार्च 2024. सर्वांच्या हृदयात राहणारा हा दिवस. खरोखरच पुन्हा एकदा त्यांचे मी आभार मानतो आणि तुमचे सर्व YouTube चॅनलवाल्यांचे सुद्धा आभार मानून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.
मित्रांनो, कोकणातील सावंतवाडीतील सरमळे गावातील बऱ्याच वर्षांचं स्वप्न सर्वांचं पूर्ण झालं. एका रात्रीत मंदिर बांधलं गेलं आणि आपण हा व्हिडिओ पाहिलात. मित्रांनो, खूप जणांचे आशीर्वाद, खूप जणांचे हात या बांधकामासाठी लागलेले आहेत आणि खूप छान वाटलं. आज काहीतरी नवीन तुमच्यापर्यंत पोचवायला मिळालं. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं. सकाळीपासून